चला तर मंडळी, मुलांच्या आवडीचं आपण व्हाईट सॉस पास्ता बनवूया आज. इथं पाणी उकळत ठेवलेलं आहे मी. त्यामध्ये 1 वाटी पास्ता टाकून 7 ते 8 मिनिटांसाठी शिजवून घेतलेला आहे. चाळणीवर काढून थंड करण्यासाठी ठेवलेलं आहे. 2 चमचे बटरमध्ये मी 2 चमचे बारीक चिरलेला लसूण परतवून घेतलेला आहे. त्यामध्ये मी मिक्स भाज्या टाकलेल्या आहेत, शिमला मिर्च, स्वीट कॉर्न, गाजर, कांदा. त्यानंतर यामध्ये चिली फ्लेक्स, काळी मिरी पूड, पिझ्झा सीझनिंग आणि ऑरिगॅनो टाकून 2 मिनिटांसाठी परतवून घेऊन काढत आहे मी इथं या भाज्या. सेम कढईमध्ये मी 2 चमचे बटर, 2 चमचे मैदा घेऊन छान असं मस्त ते मैदा मी परतवून घेणार आहे. मैद्यामधली पूर्णपणे कच्चापणा निघून गेला पाहिजे. यामध्ये आपण 1 कप दूध टाकणार आहोत. मस्त अशा आपण याच्या गुठळ्या मोडायच्या आहेत. गरज वाटल्यास आणखीन वरून दूध टाकूया. चिली फ्लेक्स, ऑरेगॅनो, पिझ्झा सीझनिंग, काळी मिरी पूड प्रत्येकी पाव चमचा टाकून मस्त असा आपण हा व्हाईट सॉस बनवून घेऊया. यामध्ये चीज देखील टाकलेला आहे. उकडून घेतलेला पास्ता आणि फ्राय केलेल्या भाज्या टाकूया. 2 मिनिटांसाठी शिजवूया. तुमचा मस्त असा चीजी पास्ता बनून तयार आहे.